तुम्ही स्वतःहून माझ्यासाठी इथपर्यंत आलात त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि मी समाधानी आहे. सर्वप्रथम मी सरपंच आणि ग्रामसेवक, कारण त्यांनी जे मला जे समाधानकारक उत्तर दिलं आहे त्यासाठी मी काही दिवस मी थांबायला तयार आहे. माझा विषय होता की ते माझ्या वडिलांची जी जमीन होती ती आता मला कुठे दिसत नाही आता. आणि मी कालच घरपट्टी भरून आलो होतो. ती माझी घरपट्टी पण घेतली. माझ्या घराचा पत्ताच मला दिसत नाही. घर कुठे आहे तेच मला कळत नाही. माझं घर कुठे आहे. 15 दिवसाची मुदत दिली आहे. तर मी त्याविषयी समाधानी आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला 15 दिवसाची मुदत दिली आहे. आजची तारीख 9/9/2025, वेळ आहे 6:40. मी सरपंच ग्रामपंचायत आणाव. मी तक्रारदार राणे प्रदीप राणे आणि एक विनंती अर्ज केला होता ग्रामपंचायतीकडे की आपलं घर नंबर 611 त्याची आपण घरपट्टी भरतोय, ते अस्तित्वात सापडून येत नाही. तर त्याचा आम्हाला कुठे आहे आपलं घर, अबकमध्ये आहे किंवा वैयक्तिक आहे की स्वतंत्र आहे, याचं आम्हाला तुम्ही हे करून द्या. त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलंय की एक सध्या आमच्याकडे कामाचा वर्कलोड असल्यामुळे एक 15 ते 20 दिवसात आम्ही तुम्हाला याचा पंचयादी करू. आम्ही तुम्हाला तुमचं 611 कुठलं आहे ते आपण पाहून देऊ म्हणून. माझं नाव आहे लीलाधर शंकर अणावकर. मी अणाव ग्रामपंचायतचा सरपंच आहे. मी ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर. आज प्रदीप राणे यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज दिलेला आहे त्यांच्या घरपत्रकबाबत. त्यांचं घर 611 नंबर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आपलं 611 नंबर घर प्रत्यक्ष अस्तित्वात कुठे नाही आहे, ते दिसून येत नाही आहे. तर यासाठी आम्ही त्यांचे बरेच नंबर आहेत आणि ह्यामध्ये त्यांचा नेमका 611 नंबर कुठे आहे हे शोधून देण्यासाठी आम्हाला एक 15 ते 20 दिवसाची मुदत हवी आहे. आणि आम्ही त्यांना तसं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही प्रत्यक्ष पंचयादी घालून ते जे नंबर आहेत, त्याच्यापूर्वी फेराकारणी झालेली आहे, फेराकारणीमध्ये काही नंबर त्यांचे जर कमी झाले असतील किंवा फेराकारणीमध्ये नंबर त्यांचे बदललेले असतील तर ते आम्ही निश्चितपणाने त्याची रेकॉर्डप्रमाणे खात्री करून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. आणि जे काय असेल ते रेकॉर्ड ऑफ राईट्स त्यांना उत्तर आम्ही निश्चितपणे 15 ते 20 दिवसात देऊ.